केशव बळीराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी। मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे। माझी कटिबद्धता जी आहे ती भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे। त्याची मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत। रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे। कायद्याचा ज्यावेळेला आम्ही अंमल करतो त्या अंमलाबरोबर जनजागृती करणं आणि शिक्षण लोकांमध्ये प्रबोधन करणं हे सुद्धा पोलिसांचं कर्तव्य आहे। त्यामुळे ज्या सामाजिक सांस्कृतिक संघटना असतात त्यांचे जे रचनात्मक आणि होकारात्मक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जाणं आणि तिथल्या युवकांना, वृद्धांना, मुलांना, स्त्रियांना मार्गदर्शन करणं, प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण हे कुटुंबियांना म्हणजे त्यात महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना बोलवण्यात आले होते। हे पहा, मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मी या महाराष्ट्रात काम केलेलं आहे। 30 वर्ष मी पोलीस सेवेत आहे। जैन धर्मियांच्या, बौद्ध धर्मियांच्या, वसई विरार आणि बँड्रामध्ये कार्यरत असताना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे आणि मी जात असतो। हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या आवर्स नंतर होता, त्यामुळे हा 8 वाजताचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो। हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली, या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता। आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो। धन्यवाद।